जय जय रघुवीर समर्थ. नारायण 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 नारायण. मागे एकादशीचा विषय असा झाला होता, भक्तियुक्त बुद्धीनंच मी प्राप्त होतो, अन्य कशाने नाही. व्रत, दान, तप, अमुक तमुक अन्य काही साधनेचा त्यात विषय येत नाही. आणि त्या साधनेच्या निमित्तानं तुम्हाला जर असं वाटत असेल तुम्ही मला प्राप्त करून घ्याल, तर अशक्य आहे. कारण भक्त आणि भगवंताच्या मधला दुवा जो आहे तो भजनानं टिकला जातो. तर त्याच्यावरून आज विषय असा सांगायचा होता की एकादशीला असं म्हटलं होतं की वाणी मन आणि प्राण ह्या 3 गोष्टी तुमच्या संयमात असतील तर लवकर माझ्याजवळ तुम्ही पोचाल. मग ते वाणीचं संयम कसं, मनाचं संयम कसं आणि प्राणाचं संयम कसं, हे मगाशी शेतात सांगितलं. पण आजचा जो विषय आता तुम्हाला थोडासा सांगायचा होता तो असं मला असं वाटलं की साधं सहज सरळ सोपं जीवन, सत्याला स्पर्श करून, सत्याला धरून, सत्याशी एकरूप होऊन खूप सुलभ, खूप सोपं, खूप सहज आहे. आकारण आपण हा उपापोह करून सगळा जो साधनेपासून, सत्यापासून आणि गुरूंच्यापासून म्हणजे थोडंसं दुरावतो आहे, त्याचं कारण एवढंच आहे की तांदळातला खडा काढू शकतो, गार नाही. गार असते ना, ती तांदळासारखीच असते. खडा काढतो आपण पण गार नाही. तर त्याचा मतितार्थ असा आहे की तांदूळ जे आहेत ते श्वेत आहेत, पांढरे आहेत. गार जी आहे ती पांढरी आहे. मग तसंच आपल्या साधन तपस्येमध्ये कळत नकळत सत्वगुणामध्ये रजोगुण शिरतो, ती पांढरी गार आहे. तमोगुण जो आहे तो खडा आहे, तो काढू आपण. पण सत्वगुणातच रजोगुण गारेचं रूप घेऊन शिरतो. गार समजली ना? अति दाताखाली आपल्या नाही, भगवंताच्या येतो. ठीक आहे ना? आचार्याच्या तोंडात खडा नाही जात, खाणाऱ्याच्या जातो. तसं आपण सत्वगुणा ज्यावेळेस रजोगुण म्हणजे भगवंतानं मी तुझं करतोय तर तू माझं हे करावं आणि एवढी तर मला तुझ्याकडून अपेक्षा आहेच, तर ही अपेक्षा गार आहे. आणि तेवढीच आपण साधनेतनं वर चढून तपस्येत गेलो की ती गार निघून जाते. जोपर्यंत साधनेत आहे तोपर्यंत ती गार सारखी तोंडाखाली येते. म्हणजे आपल्या मनात येते, आपल्या बुद्धीत येते, आपल्या अंतःकरणामध्ये येते आणि ती गार भगवंताला खटकते. ठीक आहे. भाताला चव आहे पण गारेला चव नाही. ती डाळ हलवते, दात हलवते. एवढंच काय, जर अचूक ठिकाणी गेले तर मग त्याला मुतखड्याचं रूपांतर देते. तसं कुठेतरी सत्वगुणात ती गारा आली अपेक्षेची की आपल्यासाठी काहीतरी भगवंताला करावं वाटत असताना तिथं करणं बंद होतं. हे का सांगितलं माहिती का? तर मगाशी ह्यांना मी पूजा, उत्तर पूजा, पूर्वपूजा कशी करायची सांगत होतो की नेहमी भगवंतापासून सुगंधी फुलं नंतर काढायची. ज्या फुलांना सुगंध नाही, कारण सजवण्याची फुलं वेगळी, सजावटीची, आणि सुगंधी फुलं वेगळी. म्हणून भगवंताला सुगंधी पुष्टी तर भगवंताला सुगंधी फुल प्रिय आहे. तसं जी आपण निर्माल्य काढतो त्यावेळेस ज्या फुलाला सुगंध नाही ते फुल पहिलं, मग ते कितीही सुंदर असो, ते फुल पहिलं काढायचं असतं. आणि ज्या फुलाला सुगंध नाही ते फुल उशिरा चढवायचं असतं. ठीक आहे, ते उशिरा चढवायचं कारण ते सजावटीत येतं. तसं पूजेच्या वेळेस कुठले मंत्र म्हणायचे ते त्यांना सांगितलं.
उत्तर पूजेच्या वेळेस कुठले मंत्र म्हणायचे ते सांगितलं. आणि हे करत असताना मुख्य लक्ष आता काय आहे तिकडे लक्ष द्यायचं की जो हा जीव त्या भगवंताची पूजा करतोय तो जड आणि चेतनच आहे ना, आणि त्याच्यामध्ये आपण जीव म्हणून आलेलो आहे. जड आणि चेतनाच्या मध्ये आपण जीव आहोत. पण ज्यावेळेस आपण पूजा करतोय त्यावेळेस जीव होऊन करायचे, पण ज्याची पूजा करतोय तो आपल्याकडे पाहतोय का हे पाहायचं. आणि ते दोन्ही आपण एकच आहोत. जसं अर्धनारी नटेश्वर, मीच पार्वती आहे, मीच शंकर आहे, तसं मीच जीव आहे पूजा करेपर्यंत, पण पूजा घेताना मी शिव व्हायचे. ठीक आहे. आणि पूजा ज्यावेळेस संपन्न होती त्यावेळेस आशीर्वादाच्या रूपात जीवाकडे बी तसंच पाहिजे. त्याच्या पूजेचं कौतुक केलं पाहिजे त्या चेतनानं. आणि त्या पूजेतली उणीव जी आहे त्याच्याकडे दुर्लक्ष झालं पाहिजे. त्या चेतनाचं त्याच्या भावाकडे लक्ष गेलं पाहिजे. जसं धर्मशास्त्रामध्ये म्हटलंय, मुखातनं आणि हातातनं पडलेली वस्तू पुन्हा मुखात घालायची नसते. तोंडातनं आणि हातातनं पडलेली वस्तू ज्याला पृथ्वीचा स्पर्श झाला ती पुन्हा मुखात घालायची नसते. ती अपवित्र मानली जाते, अभक्ष्य मानली जाते. पण तरीसुद्धा मुलांच्याकडून ते होत राहतं. आवडती वस्तू खाली पडली तरी मुलं ती पुसून चाटून तोंडात घालते. आणि आपण सुद्धा तसेच आहोत. परवा एखादं पाहिलं नैवेद्याच्या वेळेस, त्या नैवेद्याला तूप भरत असताना ते एक टिपका पडला, तर तो टिपका केटला आणि घेतला आणि काकीनं वाटीला पुसला. ते मला नाही आवडलं की, पण त्यांना वाटतंय ते वाया जाऊ नये. हो, पण ते घ्या, हाताला पुसा, अंगाला पुसा, कुठं पुसा, पण पुन्हा त्या पात्रात तुम्ही घालता. मी ती पात्र बी अपवित्र केलं. कारण भगवान सांगितले गाईचं तूप मी आहे. विभूती योगात हविष्व त्याला म्हटलं, ते मी आहे. मग तुम्ही माझा वापर कशासाठी करता. गोष्ट सूक्ष्म असते, पण त्याला जे आवडत नाही आणि शास्त्राला जे आवडत नाही हे आपल्या लक्षात आलं की त्या जीवाचं भगवंताकडून कौतुक होतं. भगवंताकडून कौतुक होतं की हा इतका प्रयत्न करतोय, मला जे आवडेल त्याचाच प्रयत्न करतोय, मला जे आवडत नाही ते टाळायचा प्रयत्न करतोय. आणि त्यातून झालेली उणीव तिकडे मी दुर्लक्ष करतोय. भगवंताच साऱ्या एवढंच आहे ह्याचं की मोक्षापेक्षा भगवंताचं होणं खूप सोपं आहे. मोक्षापेक्षा मोक्ष खूप सहज आहे, अगदी सहज आहे. तसं मगाशी रानात आमची खूप चर्चा झाली. पण भगवंताचं होणं का कठीण आहे, तर ही सत्वगुणामध्ये अपेक्षा, इच्छा, वासना ह्या रजगुणाच्या रूपात शिरतात. यथाशक्ती आपण तमोगुण टाळतोय, आहारापासून ते संघापर्यंत, पण रजगुण सत्वगुणाचा रूप घेऊन येतो आणि तिथं फसगत होते. जसं रावणानं साधूचा वेश घेतला आणि सीतेचं अपहरण झालं, तसं आपल्या वृत्तीचं अपहरण होतं. आणि मग जसा सीतेपासून राम दुरावला, रामापासून सीतामाता दुरावली आणि मग त्याच्या शोधार्थ पुन्हा कुणाला तर मनाला आणावं लागलं, मारुतीला. पण मन फक्त शोध घेतं, त्याला अधिकार नाही सीतेला आणायचा. तसं मनाला ब्रह्माकार वृत्ती करायचा अधिकार नाही. ठीक आहे ना, फक्त शोध घेईल, हां ही वृत्ती. म्हणून तिथं त्यातून सोडवण्यासाठी शक्ती कुणी वापरली, शेवटी तर रामानेच वापरली. युक्ती कुणी वापरली, रामानेच वापरली. तसा आपला राम जो काय आहे तो गुरु आहे, आपला राम जो आहे तो आत्माराम आहे, आपला राम जो आहे तो चैतन्य आहे, आपला राम जो आहे तो मूळ स्वरूप ब्रह्म आहे. त्याच्यात प्रवेश करण्यासाठी कुठेतरी वानरांची साह्य घ्यावं लागलं. ठीक आहे ना. तर हे वानर कोण होते, तर पूर्वजन्मीचे ऋषीमुनीच होते, तपस्वी होते, भगवत प्रेमी होते. ते जसे वानर आहेत तशा आपल्या सत्वगुणातल्या अनेक वृत्ती ज्यांनी साधनेला साह्य केले
प्रत्येकाने एक एक दगड टाकला आहे का नाही. पण तसंच असं आपण प्रत्येक ठिकाणी एक एक काहीतरी विशेष साधनेतलं काहीतरी असं रचत जातोय. पण ज्यावेळेस रामानं राज्याभिषेक रामाचा व्हायचा होता त्यावेळी आपल्या आपल्या भक्तांची ती जी काही पूर्णाहुती करायची होती ती अगोदर करून घेतली. म्हणून खूप भक्तीच्या वाटेनं जाणताना हा खूप सोपा मार्ग आहे, सुलभ मार्ग आहे. लक्ष एवढंच द्यायचं की तांदळामध्ये गार यायला नको, तसं सत्वगुणामध्ये, कारण भगवंतानं सांगितलं विभूती योगात सत्वगुण मी आहे. मग सत्वगुणामध्ये भगवंताचं मत असं आहे की ती गार अपेक्षेची नको, तू उपेक्षा कर, मी अपेक्षा पूर्ण करेन. तुझ्यातर्फे तू उपेक्षा कर, नको आहे मला भगवंत, तुझ्या व्यतिरिक्त काय नको. पण असं म्हणत असताना आता अपेक्षा बी नसली पाहिजे. मग मी काय करायचं ते करेन. आणि मी असं करेन की हिथलं बी सुख देईन, अर्जुनाला ते सांगितलं, हिथलं बी देईन आणि तिथलंही देईन. आणि त्याच्यासाठी मला कुठे काळा बाजार करावा लागला तिथे मी नक्की करेन. आणि तेच केलं भगवंतानं. एवढा एकलव्य असताना सुद्धा तिथे सांगितलं नाही. शेवटी सांगायचं आजच्या आशयात असं की श्रेष्ठ आहे ते भक्तीचं आहे. आणि त्या भक्तीचं स्वरूप काय आहे तर भजन आहे. भजन काय आहे तर त्याला आवडतं. त्याला काय आवडतं तर ते प्रेम आहे. भजनाचा बी अर्थ आहे प्रेमच. एवढंच लक्षात आपण ठेवायचे की कुठेतरी आपण साधन करता करता, तपस्या करता करता कुठेतरी ही गार येते आणि आपल्यालाच साधनेतून गार करून टाकते तपस्येतून. एवढंच. आणि मग अष्टसात्विक भाव, त्या भावाच्या रूपात, त्या शांतीच्या रूपात, त्या ज्ञानाच्या रूपात माझं प्राकट्य होतं. आणि स्वतःची प्रचिती स्वतःलाच भगवंत देऊन जातो, शेजाऱ्याला नाही. ह्या प्रचितीनं ज्यावेळेस आपण सुखावतो का नाही, सुखावतो, परिपूर्ण सुखावतो, त्यावेळेस आपण वैराग्यमूर्ती होतो की नको काय. त्या नकोपणामध्ये दोन गोष्टी गुरु आणि भगवंत आपल्याकडून करून घेतात की एक, प्रतिकूल परिस्थितीनं ढासळतोय का बघतात आणि अनुकूल परिस्थितीनं अडकतोय का बघतात. ही शेवटची परीक्षा आहे, ठीक आहे ना, लास्ट PhD साठी. अनुकूल परिस्थितीत अडकतोय का आणि प्रतिकूल परिस्थितीत ढासळतोय का. आणि जर त्यात आपला समतोल आपण त्याच्या प्रेमानं भक्तीनं सांभाळला तर त्याचं सांगणं भगवंताचं असं आहे की सगळ्या योगामध्ये मग मला हा योग श्रेष्ठ आहे. तो योग म्हणजे समत्वम योग उच्यते. आता तू समत्वम म्हणजे आता तू आणि मी समानच आहे. तुला कोणी जगात मानू दे नाही तर नाही मानू दे, जग मरतं आहे. जग मरतं आहे आणि जग करता आहे. जगाला माहीतच नाही करता कोण आहे. ज्याला माहीत झाला ते संत झाले म्हणून करता एक रघुनंदन केलं. जग मरते आहे, मरते आहे आणि जग करता आहे. मग तू करतेपणात बी मोडत नाहीस आणि मरते लोकात सुद्धा तुझी गणना होत नाही. तुझी गणना होती ती तू आणि मी समान आहे. हर जन हर अंतर नाही, नानक साची मान. हे तू सत्य समज. किंवा संतची देव, संत ते देव, संत ते देव, बाकीच्या सगळ्या कल्पना आहेत आणि तो परमार्थ नव्हे, हाच परमार्थ आहे. भागवतामध्ये जे लोक करतेत तो परमार्थ नव्हे, मी सांगतोय तो परमार्थ आहे म्हटलं. आणि त्या परमार्थाचा शेवट त्यांनी केला की मन, वाणी आणि प्राण हे तिन्ही माझ्यासाठी वापर. हे तिन्ही माझ्यासाठी वापरलं तर त्या सत्वगुणामध्ये कधीही गाळ येणार नाही.
कारण कारण तांदूळ शिजतो, गार शिजत नाही, एवढी जाणीव तुझ्या मनामध्ये असू दे, मग पुरेपूर झालं. जय जय. तांदूळ शिजतो, गार कधी शिजत नाही. हे तुझी जीभ आणि तुझे दात तुला सांगतील. त्यावेळी तुझं काम आहे की जे दाताखाली आले ते पायाखाली टाकायचं. टाकतो की नाही तू? इकडं ताटात नाही टाकत, गार पायाच्या बाजूला टाकतो. म्हणून रजोगुणाला दाबून ठेव, सत्वगुणाला वर ठेव. पुढचं मी करेन. मग यो मे भक्त्या समी प्रिय. मला असा भक्त खूप प्रिय आहे, अधिक प्रिय आहे. नव्हे पुन्हा त्यानं माझ्या मागे नाही लागायचं, मीच त्याच्या मागे लागत असतो. की अरे मी येतोय सतयुगात, कृतयुगात. मग तुझं मत काय? नाही बरोबर, येतेच्छेशू तथा करू. नाही करीष्ये वचनम तव. यातच भांडण चाललंय दोघांचं. नाही देवा तू म्हणशील तसं, नाही तुला वाटेल तसं, नाही दोघांचं भांडण देवभक्ताचं यातच आहे. की अरे तुला वाटेल तसं, नाही तू म्हणशील तसं. शेवट ह्याच्यातच भांडणात, प्रेमातलं भांडण हेच आहे देवाचं आणि भक्ताचं. काय देव म्हणतोय तुला वाटेल तसं आता कर, तो म्हणतो नाही तुला वाटेल तसं. का? तर देवाला माहिती आहे आता ह्याच्या मुखात गार नाही. नारायण वासुदेव. मी तुमच्याकडे येतो, तुम्ही माझ्याकडे. आचरता आणायला कठीण. त्या कठीणपणाला कुणी मोठेपण देतो. बस संपलं. या कठीणपणाला मोठेपण कुणी दिलं, मग तिथं आपण त्याला सहाय्य झालो. मग तिथं मग मी तुला सहाय्य कसा हो म्हणते. तू ज्याला सहाय्य होतोयस, मी ज्याला नको म्हणतोय त्याला तू सहाय्य होतोयस. म्हणजे वैराला व्याज तूच द्यायला जातोयस. वैराला व्याज देतोय. थोडक्यात काय सांगायचं, की नीच व्यक्तीनं सज्जनांची साक्ष द्यायची. ठीक आहे ना. सज्जन व्यक्तीनं दुर्जनाची साक्ष दिली तर कोर्ट मान्य करेल. पण नीच व्यक्तीनं जेव्हा सज्जनांची साक्ष देते त्यावेळेस मग त्याचं काय गुन्हा. तसं हे जे मन आहे ते त्याला मोठे पण द्यायला लागलं की आपल्यावर एक नजर असते भगवंताची. हलकेपणाला जड आपण केलं, तिथे फुली मारून टाकायची. का? तर ज्यांना हे शक्य झालंय मी त्यांच्या संघात आहे. संपला विषय. ज्यांना हे हा बस, ज्यांनी हे शक्य करून दाखवले त्यांच्यासाठी माझ्यासाठी काहीच अशक्य नाही. पण मी पाय असेल, पाय नसेल त्याला खांद्यावर घेता येते. पाय असून पांगळेपणा केला त्याला फरफटत न्यावं लागतं. ज्यानं मला म्हटलं की माझा भक्त आहे त्यानं पुढचं काही चिंता करायची गरज नाही. पण मगाशीच सांगितलं इथं शेवटी राहते दोनच, एक भगवंत आणि एक भगवंताची माया. जीव जर मध्ये येणं जाणं आहे ज्या जीवाचं, त्याचं अस्तित्वच नाही. कारण तो कधी मायेचा होतो तर कधी भगवंताचा. ही सगळ्यात मोठी त्याची उणीव आहे. म्हणजे अनुकूलतेप्रमाणे पाठ फिरवतो. त्याला म्हणून मग असं पंचदेवतेमध्ये पहिल्यांदा गणपतीला मूल्य काय आहे तर आईला बाळपूजा आहे. आईला बाळपूजा आहे. बाळ कोण आहे? गणपती आहे. ठीक आहे. बुद्धी बालिश आहे ना, जीवाची बुद्धी तेच गणपती. जीवाची बुद्धी बालिश आहे. पण त्या आईला, ज्या आईला बाळ आवडतं त्या आईला पुन्हा पती बी आवडतो. पहिला गणपतीचा मंत्र आहे, दुसरा आईचा मंत्र म्हणजे जगदंबेचा मंत्र आहे,
आणि तिला आवडतो कोण? पती. म्हणून पुन्हा तिसरा शंकराचा आहे. तिघांचं कुटुंब एकत्र आलं. मग आता ज्या बाजूला तीन आहे ती, त्या बाजूला विजय आहे. बहुमत झालं ना. देवता 5 आहेत, एकाच घरातल्या 3 आहेत. राहिला श्रीकृष्ण. तो म्हणतो आम्ही काय बाबा कधी कुणाचं हो. हां, तो कुणाकडे होय म्हणेल काय सांगता येत नाही. उशाला का पायथ्याला बसेल कुणाला माहीत नाही. आणि 5वा जो आहे तो तेज सूर्यमंत्र बस. तर तो म्हणतो मी सततच प्रकाशित आहे आणि तुम्हाला सतत प्रकाशात ठेवायचा प्रयत्न करतोय. पण तुम्ही मायेत गेला की अज्ञानात आला, आणि तुम्ही ज्ञानात आला की मायेपासून दुरावला. 5च श्रेष्ठ मंत्र आहेत. त्या मंत्राच्या साह्यानं आपला पूजेचा आरंभ आणि अंत जर आपण करत असेल, गणेशाचा मंत्र, देवीचा मंत्र, शिवाचा मंत्र, विष्णूंचा मंत्र आणि 5वा सूर्याचा मंत्र. आणि या मंत्राची पूर्णाहुती शेवटी होती तन्नो सद्गुरू प्रचोदयात. या 5ही मंत्राची पूर्णाहुती होती ती एका गुरुदेवतेच्या तोंडून. अशा प्रकारचं रोज नित्य साधन करायला लागलं की गोडी वाढते आणि जवळीकता वाढते. बस या 2 गोष्टी घडल्या की तिसरं आपल्या हातात नाही, तिसरं त्यांच्या हातात आहे. की ह्याला गोडी बी आहे, ओढ बी आहे, जवळीकता बी आहे. म्हणजे मराठी भाषेत सांगायचं म्हणजे आवड बी आहे आणि सवड बी आहे. हे ज्याच्याकडं आहे ते तिसरं त्याच्याकडे आहे. मग कधी कुठं कसं ठेवायचे आणि कुठल्या पदावर ठेवायचे हे त्याच्या हातात आहे. ज्ञानपदावर ठेवायचे, भक्तिपदावर ठेवायचे हे त्याच्या हातात आहे. म्हणजे तुला संत करायचे का तुला साधू करायचे हे त्याच्या हातात आहे. मग कावळ्याला जसं एकच डोळा दोन्ही बाजूला कामाला येतो कावळ्याचा, तसं जीवाकडे हे भगवंत 2 गोष्टी देतात. वैराग्य कमालीचं देतात आणि ज्ञानयोगात घालतात. वैराग्य आणि विवेक कमालीचा असा दाखवतात की नाही एक सत्य तेच आहे, तिथं भक्त बनवतात. आणि मग बाह्य साधन संपतं. बाह्य साधन बाहेरचं ते साधन सगळं संपतं आणि आतली साधनं सुरू होते. तर आतली साधनं 3 सांगितली भगवंतानं. ती मागाशी तुम्हाला सांगितली. भक्तियुक्त बुद्धीनं पुन्हा तो काय करतो तर वाणीवर संयम, मनावर संयम आणि प्राणावर संयम. त्यालाच ऋतमोचमी सत्यमोचमी. सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो मग मनावर संयम कसं करायचं. तर मनावर संयम करायची गरज नाही. ज्याचं प्राणावर संयम झालं आणि प्राणावर संयम कसं करायचं, त्या प्राणामध्ये प्राण येताना आणि जाताना तुम्हाला भगवत स्मृती असेल, भगवत नाम असेल तर मनाचा संबंध संपतो. ते प्राण सूक्ष्म होऊन निष्प्राण अवस्थेत जातात. म्हणजे शिशुम्नाला स्पर्श करतात. ते 5ही प्राण प्राणापान व्यान उदान समान हे सुषुम्नाच्या वाटेनं मग प्रवास करतात. का तर चला याच वाटेनं आपण बी जाऊ आणि मूर्ध्य आकाशामध्ये प्रवेश करू. म्हणजे ह्या टाळूकडे मूर्ध्य आकाशामध्ये त्याने प्रवेश केला की मन राहतं ते खाली बिंबीच्या कोशात. त्याला वर चढायचा अधिकार नाही. ठीक आहे. तुम्ही रात्रंदिवस इथं बसाल, पण मी इथं बस म्हटलं 5 मिनटं तर तुमचं मनच तुम्हाला नको म्हणून नाही नको 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 वर नको. इथेच उदाहरण आहे ना. तुम्ही माझ्या जागेवर बसा म्हटलं नको नको का खाली बरं आहे ठीक आहे. अहो वर बसा. आता मग अशी तुम्ही सगळी खाली बसलाय, तात्या वर बसले होते, पण त्यांच्या मन नाही हे योग्य नाही, हिथं योग्य आहे. तसं मन किती बी उर्मट असो पण ती आपली जागा सोडत नाही. अशा प्रकारे तेच मन उन्मनीला जाऊन चैतन्यात विलीन होतं की मी प्रकृतीतलाच आहे, प्रकृतीचाच आहे, पण प्रकृती परमात्म्याची आहे. म्हणून मला आता मनाचं उन्मन करून चैतन्यात विलीन होऊ देत.
आणि जे मन चैतन्यात विलीन झालं त्याचा आणि प्राणाचा संबंध संपला. मग प्राणाचा आणि वाणीचा संबंध राहतो. मग ती वाणी 3 प्रकारची आहेत. वैखरी, परापश्यंती, मध्यमानी, परापश्यंती, मध्यमानी, वैखरी. पण मध्यमेचा संबंध राहत नाही. वैखरीचा आणि परेचा संबंध राहतो. दोन्हीमधल्या पश्यंती आणि मध्यमा निघून जाते. ठीक आहे. दोन्ही निघून जातात. जसं सगळं वराड निघून जातं, शेवटी राहतात कोण? नवरा बायको. तसं फक्त वैखरी राहते राम. आणि आतमध्ये बघितलं तर परेमध्ये बघितलं तर तिथे मंत्र नाही, तिथे विश्राम आहे. पश्यंतीमध्ये मग परेमध्ये विश्रांती आणि मुखामध्ये राम आहे. वैखरीमध्ये नाम, वैखरीमध्ये. मग संतांनी म्हटलं जेथे राम तिथे कैसा काम. मग तिथूनच मग सगळ्या कामना निवृत्त होते, वृत्ती निवृत्त होते, विषय निवृत्त होते आणि मग प्रवृत्तीच्या आणि निवृत्तीच्या पलीकडं आपलं अस्तित्व आपल्याला दिसायला लागतं. अस्तित्व, या अस्तित्वालाच म्हणतात साक्षात्कार. या अस्तित्वालाच साक्षात्कार म्हणतात. तिथे मृत्यू हारतो. ठीक आहे. सध्या मृत्यू तिथे हारतो. कसा हारतो? तर चैतन्य चैतन्यात विलीन होतं आणि माईक पदार्थ मायेत विलीन होते. आणि जीवाची जी स्मृती आहे त्याच्यामध्ये जीव विलीन होतो. मृत्यूचा संबंध ज्यावेळी जीवाची जी स्मृती आहे, जीव त्याच्यात विलीन होतो. पंचमहाभूतात विलीन होते आणि चैतन्य त्याच्या अस्तित्वात विलीन. इथे काडीचा मृत्यूचा संबंध नाही, फक्त विलीनीकरण आहे. त्याला जीवानं मायेच्या पोटी, मोहाच्या पोटी मृत्यू म्हटला आणि आपण बी त्याच्याबरोबर मान डोलवायला लागलो. हा मृत्यू आज ना उद्या मारणार नाही. म्हणून भगवंताचं मत आहे, माझ्या भक्ताला मी भुक्तिमुक्ती दोन्ही बी देतो. इच्छा असेल ती देतो. माझा भक्त पुन्हा जरी मायेत विलीन झाला तरी भक्तच राहतो आणि माझ्यात विलीन झाला तर भगवंत होतो. ठीक आहे. आता हा खेळ स्मृतीचा आहे की जसं संत म्हणतात मी पुन्हा येईन. रामकृष्ण परमहंस म्हणले मी पुन्हा येणार 250 वर्षांनी. अनेक सत्पुरुषांनी सांगितलं आम्ही येत नाही, जात नाही, इथेच आहे, अनुभव घ्या. आम्ही समाधीस्थ आहोत, फक्त तुम्ही जागे करा. आम्ही ध्यानस्थ आहोत, तुम्ही जागे करा. आम्ही तपस्येत आहोत, तुम्ही जागे करा. बस हे विलीनीकरण आहे. फक्त मृत्यू नाहीच. कुणासाठी? भक्तासाठी आणि ज्ञानीपुरुषासाठी. ज्ञानीपुरुष चैतन्यामध्ये विलीन करून घेतो आणि भक्त ही भगवंताचा आहे त्याच्यात विलीन करून घेतो. आहे का मृत्यू? नाही. बस इति शिवम नारायण राम. किती सुंदर विषय आहे. पण त्यांची ती स्मृती आहे म्हणून तो मृत्यू नाही आहे ना. ती जर स्मृती नसेल, मी भक्ताची विस्मृती होऊनच देत नाही, कारण तो भक्त आहे. ठीक आहे. ते तुझ्याकडे नाही लागलं, ते माझ्याकडे लागलंय. ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय. तू गतीची चिंता करू नको. म्हणूनच मग दुसऱ्या अध्यायात असं सांगितलंय का की मग आत्मसाक्षात्कार नंतरही घसरण्याची शक्यता असते. हो, कारण स्वतंत्र झाला ना तुम्ही.
अहम तुमच्याकडे आहेच ना ब्रह्मास्मीचा. पण जसं मगाशी सांगितलं काल का परवा की एक अहम भगवंताचा आहे, गुरूंचा आहे, आणि एक अहम जीवाचा आहे. म्हणजे दोन जर युद्धात उभे असतील तर दोघांच्याकडे शस्त्र असावं लागतं. ज्याच्याकडे शस्त्र नाही त्याच्याशी युद्ध नसतं. मग तुमच्याकडे अहमचं शस्त्रच नाही. चालणार नाही, हा? प्रकृती चालणार नाही. अहमचं शस्त्र कुठे आहे तुमच्याकडे? युद्ध कोणाचं तेव्हा? तुकारामाने युद्ध कुठेपर्यंत होतं? अंतर्बाह्य युद्ध, काय अंतर्बाह्य मन रोज रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जग जग आणि मन. मन. मग जगाशी संबंध राहत नाही कारण जगदीशाशी संबंध आहे. आणि मनाचे संबंध राहत नाही का? मनाशी संबंध का राहत नाही? तर जसा देवाशी संबंध आहे त्याचा मनाशी संबंध आलाच कुठे? का? तर तो आपल्या मनाचा विचार करतोय, आपण त्याचा करतोय. आपल्या मनाचा विचार करतो. म्हणून त्याने सांगितलं जो माझा विचार करतोय त्याने योगक्षेमचा विचार करायचा. बुद्धी तिकडे स्थिरावली. खूप सोपा, खूप सरळ, खूप सुलभ आहे. मग मनाला पुन्हा पुन्हा ते सांगत हे किती सोपं आहे. मग मी का जातोय अवघड वाटेल. तेच तुम्ही म्हटलं तर जोपर्यंत सात्विक भाव असतो ना तोपर्यंत ह्याच्यात 100% राहतो. पण कुठे जरा जरी हे झालं ना गार येते. तेवढंच तमोत करायचं, नाही जात. पण तेवढंच करायचं, एवढंच करायचे. आता किती गार आली का नाही ती थुकायची आहे बस. ती फोडायची बी नाही, गिळायची बी नाही. तेच होतं, ते गारेबरोबर खेळत बसलं जातं. कुछ तो बुरे हाथ में तुम हो. नानक सब कुछ तुमरे हात आहे, तुम्ही हे होत सहाय. सगळं तुझ्या हातात आहे, सहाय्य तू हो. जो स्वतःला सहाय्य झाला देव त्याला सहाय्य होतो. त्याच्यासाठी समर्थ म्हटले यत्न तो देव झाला. तू सगळ्या ह्या कल्पनेतून निघ. माझ्या विभूती योगामध्ये मोडू नकोस. त्या सगळ्या कल्पना आहेत, मनोविकार आहेत. मनोविकार म्हणले हे सगळे मनाचे विकार आहेत. ते फक्त साधनेत घालण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणजे हे काय अंगणवाडीत का नाही लय कॅलेंडर असते मुलं गुंतात. पण कॉलेजला काय एक वही असते बस. ज्याने शिकवायचं त्याच्याकडे पुस्तक असते, आपल्याकडे नसते. तसं हे उपनिषद फक्त त्याच्या हातात आहे.